उन्हाळ्यामध्ये आंबे भरपूर मिळतात. त्यामुळे आंब्याच्या रसाचे खमंग असे घारगे इथं मी बनवून दाखवलेले आहेत. अतिशय सोपे करायला, कुठलीही किचकट पद्धत नाही. एकदम पटकन होतात आणि खायलाही चांगले लागतात. उन्हाळ्यामध्ये आंबे भरपूर मिळतात. त्याचा आपण फायदा इथं उचलायचा आहे. प्रत्येकाने उन्हाळ्यात करावी अशी ही रेसिपी आहे पहा. अत्यंत सोपी आहे आणि मुलांना सुट्ट्या आहेत. मुलं आवडीने खातात पहा वेगळं काहीतरी दिसेल तर, आंबे खाण्यापेक्षा. जरूर रेसिपी करून पहा. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पहा. हा जो कप आहे याने मी 1 कप हा आंब्याचा रस मिक्सरमधून काढलेला आहे पहा आणि त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घालायचा आहे. म्हणजे जितका रस आहे त्याच्या रसात माप कोणतंही घ्या, निम्मा आपण गूळ घालूयात. गोड असे घारगे छान लागतात पहा. गूळ हा मी किसून घेतलेला आहे पहा. छोट्या किसणीच्या साईजने म्हणजे ते एकदम बारीक झालाय. नाहीतर मग तुम्ही आंब्याबरोबर गूळ हा मिक्सरमधून फिरून घेऊ शकता पहा. जर मोठ्या किसनीने जर किसला तर. तुकडे मात्र करूच नका, किसूनच घ्या. आता एकदम मेल्ट झालं पहा पटकन कारण तो किसलेला असल्यामुळे बारीक झालेला आहे. आता याच्यामध्ये त्या कपानेच आपण 1.5 कप इथं गव्हाचं पीठ घेणार आहेत पहा. ज्या रस जेवढा घेतलेला आहे ना, त्याच्या 1.5 कपचा आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप आपण हेच मेजरमेंट वापरायचं आहे. मेजरमेंट तुमच्या जवळ तुम्ही कोणतंही वापरा, पण असं करा. आता 1.5 कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पहा आणि अर्धा कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. ते घेतलंय आपण अर्धा कप आणि पाव कप जो आहे तो आपल्याला इथं बारीक रवा घ्यायचा आहे पहा आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकूयात आपण. म्हणजे गोड पदार्थांमध्ये थोडं मीठ चांगलं लागतं पहा, अजून गोड लागतो तो पदार्थ. आणि काहीही करायचं नाही, मळून घ्यायचं जरा घट्टसर पीठ. आपण रवा टाकल्यामुळे ते नंतर आटत जाणार आहे पहा, निबर होत जाणार आहे. त्याच्यामुळे आपण ते मळून घ्यायचंय चांगल्या पद्धतीने आता. खूप सोपं आहे पहा, कुठला पाक नाही किंवा कुठलं काही फारसं इथं करावं लागत नाही पहा, पटकन होतात आणि पारंपरिक रेसिपी आहे. मेन हेच आहे पहा, बाकीचं तुम्ही मग वेगळं अजून करू शकता त्याच्यामध्ये. असं हे पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचंय पहा. आता मी इथं तुम्ही आंबा कुठला घ्या, पण थोडा गोडसर असला पाहिजे एवढंच आहे फक्त. तुम्ही घारगे भोपळ्याचे खाल्लेले असतील पहा, पण आंब्याचे घारगे पण एकदा रसाचे एकदा करून बघा. असा घट्टसर गोळा असा मळून घ्यायचा आहे हा आणि तो अर्धा तास असा भिजायला ठेवायचा आहे पहा. रोस्ट करायला ठेवू आपण थोडं तेलाने त्याला मळून घेऊ. अगदी थोडंसं तेल टाकायचं तेलाचा आपल्याला वापर नाही करायचा पहा जास्त. एक 20-25 मिनिटं ठेवलं तरी चालेल. जास्त नाही ठेवलं तरी काही नाही अडचण. म्हणजे घारगे चांगले मऊ होतात आपले. आणि जर तुमचं पीठ तुम्हाला थोडं पातळ वाटलं तर तुम्ही गव्हाचंच पीठ घ्यायचंय थोडंसं. शक्यतो नाही लागत, पण एखाद्या वेळेस लागू शकतं पातळ जर रस असेल तर. बाकी दुसरं काहीही टाकायचं नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर विलायची पावडर तुम्ही टाकू शकता. आता हे रोस्ट करायला ठेवायचंय. अर्धा तास झालाय आपला आता. आपण ते थोडंसं पुन्हा एकदा मळून घेऊ आणि त्याचे छोटे-छोटे असे गोळे तयार करायचे आहेत पहा. तुम्हाला जसे मोठे घारगे पाहिजे असेल तर मोठे घ्या. लहान पाहिजे असेल तर लहान घ्या. मी मध्यम आकाराचे इथं घेतलेले आहेत पहा. फार मोठे नाहीत आणि फार लहान पण नाहीत. असे छोटे-छोटे गोळे 4-5 करून घेऊ आपण आणि त्याचे घारगे तयार करून घेऊ. नंतर बाकीचं पीठ आपण इथं झाकून ठेवूयात. झाकून ठेवूयात आता हे पीठ आपण तोपर्यंत याच्यात घारगे बनवून घेऊ आपण. पोळपाट घेतलाय पहा. शक्यतो ते चिकटत नाहीत खाली. आपल्याला काही त्याला पीठ वगैरे काही लावायचं नाहीये पहा. फारच जर चिकटत असेल तर थोडा तेलाचा हात घ्या तुम्ही. कारण आपण तेल त्याला कुठंच वापरलेलं नाही जास्त.
मळायला काय थोडंसंच आपण हाताला लावलं होतं फक्त. आता याच्यावरती आपल्याला खसखस अशी चिकटून घ्यायची पहा आणि मग एक लाटणं त्याला वरून एक मारायचं आहे असं. ते लाटण्याने ते जाम करून घ्यायचे आहेत खसखस लावल्यानंतर. आणि खसखस थोडीच लावणार आहे पहा मी, जास्त नाही लावायची आपल्याला. तुम्ही तीळ पण लावू शकता. तीळ पण छान दिसतात किंवा तुम्ही दोन्ही पण लावू शकता. पण आपल्याला मूळ म्हणजे आंब्याची चव लागली पाहिजे, म्हणून आपण त्या दृष्टीने इथं प्रयत्न करायचा. मूळ पदार्थाची चव जाता कामा नये. जी मूळची जी आहे चविष्टपणा तो. त्याच्यामुळे बाकीच्या वस्तू किती वापरायच्या आहेत दाट किंवा काय हे आपलं आपण ठरवायचं आहे. याला पण आता हा पण एक करून घेऊ. एक 4-5 करून घेऊ आपण. तुम्हाला मी एक 2 तळून दाखवते. मग बाकीचे आम्ही तळून बाकीचे नंतर तळू आपण. याच्यावर पण टाकून घ्यायचंय पहा गारगे. ते खसखस टाकून घ्यायची याच्यावर पण. थोडी-थोडी टाकणार आहे मी. फार खसखस नाही वापरायची इथं. म्हणजे तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्त वापरू शकता, पण मला थोडीच टाकायची आहे. तळून घेऊ आपण. तेल चांगलं तापलेलं आहे पहा. तेल उडवायची पण काही गरज नाही. आपोआप फुगतात ते. छान टम्म फुगलेत पहा मस्तपैकी. आणि घारगे फुगतच असतात पहा, काही काळजी करायची नाही. फुगतातच. तुम्ही कसेही करा. आता पूर्वी काय असं प्रमाण वगैरे नव्हतं पहा. अंदाजाने त्याच्यामध्ये ते गव्हाचं पीठ टाकायचे आणि करायचे. छान व्हायचे ते तेव्हासुद्धा. चवीत उलटी खमंग चव. अजून एक तळून दाखवते, मग बाकीचे आपण नंतर तळू. अतिशय चवदार लागतात पहा हे घारगे. एकदा करूनच बघा. आणि हे घारगे तेलकट पण होत नाहीत पहा. रवा असल्यामुळं तेल हाताला अजिबात लागत नाही. असे घारगे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा तुम्ही एक 4-5 दिवस ते चांगले टिकतात पहा. प्रवासाला पण तुम्ही नेऊ शकता पहा हे. टिफिनमध्ये देऊ शकता. मध्ये-अधे केले कधी तर. ऑफिसला पण देऊ शकता ऑफिसच्या डब्यात. पहा हे तुम्हाला खसखस वरून दिसते पहा. छान झालेत एकदम मऊ आहेत आणि खूप चवदार लागतात पहा. मस्त झालेत एकदम बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.